श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता. तर आजचा अनुभव म्हणाल तर अतिशय सुंदर असा अनुभव आहे. तेलंगणावरून ह्या ताई बोलत आहेत. त्यांनी मला हा अनुभव व्हॉट्सअप केलेला आहे. तो अनुभव मी त्यांच्या शब्दात तुम्हाला सांगणार आहे आणि हा अनुभव तुम्ही खरंच शेवटपर्यंत ऐका. तुम्हालाही समजेल की खरंच म्हणजे स्वामींची सेवा आपण अगदी स्वामी आपल्याला कोणत्या रूपामध्ये आणि कसं दर्शन देतात, कशी प्रचिती देतात या अनुभवावरून तुम्हाला समजून जाईल. त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तर त्या ताई म्हणतात, मला स्वामींनी खूप काही अनुभव दिलेले आहेत. तर माझा पहिला अनुभव म्हणजे मी तसं तर स्वामी सेवेत गेल्या वर्षी आले, तर असंच यूट्यूबवर व्हिडिओ बघितला. काय सांगावं स्वामींना, मला या सेवेत आणायचे असेल तर गेल्या वर्षी असेच स्वामी प्रगट दिनाच्या सेवा सुरू होत्या यूट्यूबला. तर वाटलं चला आपण स्वामी सारामृताचं पारायण करून बघू, कारण माझी ती पहिलीच वेळ होती. तर मी काही कारणासाठी कशासाठी नव्हतं केलं, बस याला किती टाईम लागतो करायला म्हणून करायला सुरुवात केली. तर स्वामींनी तर मला तिसऱ्याच दिवशी प्रचिती दिली. ती अशी की आम्ही राहतो तेलंगणामध्ये, तर इकडे तेलुगू भाषा चालते. तर माझी मुलगी 5.5 वर्षाची आहे. तर तिला आम्ही स्कूलमध्ये ॲडमिशन केलं. तर काय होतं, आम्ही घरी मराठी बोलतो, शाळेत मॅडम शिकवता इंग्लिशमध्ये. तर लेकरं तेलुगू बोलत होते व तिला पहिल्यापासून हिंदी आवडत होती. मग तिला काहीच कळेना काय बोलावं व काय शिकावं, सगळं गोंधळ होत होता. पण स्वामींनी चमत्कार केला. माझं पारायणाचा 3रा दिवस होता. तर ती शाळेतून घरी आली व पूर्ण तेलुगू बोलायला लागली. मला तर विश्वासच बसत नव्हता की कसं काय शक्य आहे हे. ती असे बोलत होती की जणू 2 वर्षापासून बोलत आहे तेलुगू. इतकी चांगली बोलायला लागले. नंतर माझे मिस्टर म्हणाले, अगं ही तर स्वामींची लीला आहे, स्वामींनी चमत्कार केला हा. मी तर पारायण करायचं म्हणून करत होते आणि मग पारायण करायचं म्हणून करत होते, पण स्वामींनी सेवा वाया जाऊ दिली नाही माझे. असा हा ताईंचा पहिला अनुभव होता. ताई म्हणतात, माझा हा दुसरा अनुभव ताई म्हणतात ना, संकट कधी विचारून येत नाही. म्हणून तर आमच्यावर सप्टेंबरमध्ये आलं ते होतं पैशाचं. आम्ही नॉर्मल आहोत, पण काय बुद्धी आली व माझ्या मिस्टरांनी लोन काढून एका ठिकाणी पैसे टाकले. ते पण थोडे नाही, 8 लाख टाकले. सप्टेंबरमध्ये कळालं ते गेले आता पैसे. मग तर काय करावं काहीच कळेना. लोनवाल्याचे कॉल सुरू झाले. काय बोलावं कोणाला काही कळेना. तो एक प्रकारचा कर्जाचाच व टेन्शनचाच डोंगर होता, उभा राहिला होता. मार्ग तर काहीच दिसत नव्हता. नंतर स्वामींना बोलले, स्वामी आता यातून वर काढा, काहीच दिसत नाहीये, पण आता फक्त बळ द्या. सहन करायला बाकी काहीच नकोय. या टेन्शनमध्ये तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. इतकंच करा स्वामी. नंतर काय केलं स्वामींनी माहीत नाही, पण ते लोनवाले म्हणाले, तुमच्याकडे जी आमची रक्कम आहे ती कमीत कमी 30% तरी द्या. टाईम घेऊन तुमच्या आकाराने, म्हणजे जो काही डोंगर होता त्याला स्वामींनी आमच्याकडे त्याला येऊ सुद्धा दिलं नाही. तर ते सप्टेंबरमधले पैसे आता कुठं एक देणं सुरू आहे. व स्वामी सेवा म्हणसाल तर माझ्याकडून 3 अध्याय व 1 माळेशिवाय होत नाही. फक्त स्वामींवर विश्वास आहे व ठेवते की जे काही होईल ते होऊ द्या. स्वामी आहे आपल्या सोबत. मला एकच बोलावंसं वाटतं, कोणाला पटेल कोणाला नाही, पण स्वामी सेवा न मागता करून बघा व सगळं स्वामींवर सोडा. हे काही होईल ती स्वामींची इच्छा म्हणा व पुढे चला. तर ताई म्हणतात, माझा
तिसरा अनुभव मी तुम्हाला सांगते. माझे मिस्टर व त्यांची वहिनी गेले 22 वर्ष झाले आहे बोलत नव्हते. म्हणजे माझे मिस्टर बोलत नव्हते तर स्वामींना मी एकच बोलायची की स्वामी नसेल बोलत तर हरकत नाही, पण त्यांच्याविषयी राग तरी कमी होऊ द्या. म्हणजे माझे मिस्टर त्यांचं नाव सुद्धा काढत नव्हते. कधीतरी स्वामींनी इथे सुद्धा माझी विनंती ऐकली तर आता स्वतःहून बोलता की तुला बोलायचं असेल तर तू बोलू शकतेस वहिनीला. तर मला खूप आनंद झाला. असे वाटले स्वामी तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करता, तरी पण माझ्याकडून तुमची सेवा सुद्धा होत नाही. जास्त इतकीच करते पण तुम्ही किती देता स्वामी, तुम्ही किती इतकं काही करता, तर तशी सेवा तरी करून घेत जा ना माझ्याकडून. स्वामी अशक्यही शक्य करतात, खरं आहे हे. फक्त सेवा निस्वार्थी करत राहा, भलेही ती कमी का असेना पण करत राहा. बघा, ह्या ताईंच्या अनुभवावरून तुम्हाला एक समजलं असेल की ताईंनी खरंच इतकी छान अनुभव पाठवले. पहिला अनुभव त्यांच्या मुलीचा होता की शाळेत एक भाषा होती, घरी एक भाषा, शिकवण्याची तिसरीच भाषा. त्या मुलीला काहीच समजत नव्हतं, पण स्वामींनी हे सगळं घडून आणलं आणि त्या मुलीला तेलुगू भाषा पण जमायला लागली. दुसरा अनुभव असा होता, त्यांच्यावर कर्जाचा पैशाचा डोंगर आला होता, तेही स्वामींनी टळून लावलं. म्हणजे जे काही एकदाच रक्कम द्यायची होती ते टप्प्याटप्प्याने रक्कम देऊन त्या ताईंचा हा दुसराही अनुभव म्हणजे दुसराही प्रश्न सुटला. तिसरा अनुभव असा की जो त्यांच्या घरातला जो काही बोलण्याचा न बोलण्याचा प्रॉब्लेम होता तोही त्यांच्या स्वामींनी सोडवला. म्हणजे इतके अनुभव हे दिसायला छोटे छोटे असतात, वाटतात छोटे छोटे, पण खरंच स्वामींची लीला इतकी अगाध आहे, इतकी अगाध आहे. या छोट्या छोट्या अनुभवामागे पण स्वामी खरंच खूप काही घडवत असतात, खूप काही घडवत असतात. आपण सेवा, खरंच ह्या ताईंचं म्हणणं खूप पटलं मला की ताई म्हणतात की आपण फक्त स्वामींकडे न मागता एकदा तुम्ही स्वामींची सेवा करून बघा, निस्वार्थी सेवा करून बघा आणि तुम्ही काहीच मागू नका स्वामींकडे, फक्त निस्वार्थी सेवा करा. बघा स्वामी तुम्हाला इतकं देतील की तुम्हाला स्वामींकडे काहीच मागायचं उरणार नाही. खरंच ह्या ताईंनी खूप खरंच सुंदर सांगितलं की तुम्ही निस्वार्थी सेवा करा, स्वामी तुम्हाला सगळं काही देतील. भलेही सेवा तुमच्याकडून कमी होऊ द्या, 11 माळी जमत नाहीये तुम्हाला, एकच माळ होऊ द्या, पण ती निस्वार्थी करा, मनापासून करा. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करता येत नाही तर एक अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा, पण ते निस्वार्थी वाचा. स्वामींकडे काहीच मागू नका. स्वामींना फक्त एवढंच म्हणा की स्वामी तुम्ही मला जे काही दिलं आहे त्याचे आभार मानण्यासाठी मी हे पारायण करत आहे, हे अध्याय वाचत आहे, ही सेवा करत आहे. फक्त तुम्ही एवढं म्हणा. बघा स्वामी तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतील. तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.